थर्मोडायनॅमिक्समधला हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सांगितले की 3 moles ऑफ अन आयडल गॅस डन 20.92 kilojule ऑफ वर्क ॲट 300 Kelvin and expand isothermally and reversibly if initial volume is 3 meter cube. What will be the final volume? म्हणजे गिवनमध्ये काय दिले तर वर्क डन दिला आहे तुम्हाला. डब्ल्यू किती दिला आहे तुम्हाला? डब्ल्यू दिला आहे 20.92 kilojule. आता किलोजूलमध्ये ठेवून नाही चालणार, आपल्याला जूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे किती आला? 20920 जूल. 1000 मल्टिप्लाय केलं म्हणजे 10⁻³ मल्टिप्लाय केलं. परत तुम्हाला अजून काय दिलं आहे तर टेम्परेचर दिलं आहे. टेम्परेचर किती दिलं आहे? 300 Kelvin टेम्परेचर आहे. अजून काय दिलं आहे तुम्हाला तर नंबर ऑफ मोल्स n = किती आहे? 3 moles. परत अजून काय दिलं आहे तर इनिशियल व्हॉल्यूम तुम्हाला दिलं आहे. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे तर 3 meter cube हा इनिशियल व्हॉल्यूम आहे. आणि आरची व्हॅल्यू तर आपल्याला माहीत असते किती असते? 8.314 जूल पर केल्विन पर मोल हे आपल्याला गिवन आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे शब्द कोणते असतात तर रिव्हर्सिबली. हा रिव्हर्सिबल एक शब्द महत्त्वाचा आहे. आणि कोणता तर एक्सपांड. आता एक्सपांड आणि रिव्हर्सिबल म्हटल्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा तर तो येतो म्हणजेच W max मायनस. आता हे मायनस काय घ्यायचं? एक्सपान्शन असताना मायनस घेतो आपण. मायनस 2.303 nRT log to the base 10 V2/V1. एक्सपान्शनसाठी V2/V1 आणि कॉम्प्रेशनसाठी V1/V2 असं घ्यायचा. आता हा फॉर्म्युला आपल्या समोर तयार आहे. पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम म्हणजेच कोण? V2 कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा थोडासा फॉर्म्युला मॉडिफाय करावा लागेल, रिअरेंज करूया. तो कसा करायचा तर बघा, log to the base 10 V2/V1 = राहिलं काय? हे इथंच ठेवायचं, हे इकडनं इकडं आणायचं. काय होतं बघा बरं, 2.303 nRT अपॉन काय करायचं आहे? हे इथंच ठेवलं W max अपॉन 2.303 nRT. हा फॉर्म्युला मॉडिफाय केला म्हणजे हा इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेलं तर डिवाइड झाला. आता W max किती आहे आपला तर W max आपला किती आहे तर 20920 हा W max आहे. 2.303 आरची व्हॅल्यू किती आहे n नंबर ऑफ मोल्स किती आहेत 3. परत आर किती आहे 8.314. टी किती आहे टी आहे तो 300. आता हे कसं सॉल्व करायचं तर 1 2 3 4 ह्या 4 व्हॅल्यूचे लॉग बघायचे. ह्या 4 व्हॅल्यूची लॉगची सम करायची आणि ही सम केल्यानंतर या लॉगमधनं ही सम मायनस करायची. त्यामुळे मग काय येईल? मग log to the base 10 V2/V1. आता हा आपला ॲज इट इज ठेवला. आता हे मायनस साईन इकडं दोन्ही मायनस साईन कॅन्सल झाले = पुढे काय होते बघा बरं तर ह्याचा आन्सर येते 1.214 आन्सर येते. म्हणजे ह्याचा आन्सर येते 1.214. आता हा लॉग इकडनं इकडे आल्यावर काय बनतो तर अँटी लॉग बनतो. मग V2/V1 = अँटी लॉग 1.214. 1.214 अँटी लॉग बघायचा. मग काय तयार होईल तर V2/V1 = याचा अँटी लॉग किती येतो? याचा अँटी लॉग येतो 16.37. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की V1 किती आहे आपला तर V1 आहे 3. इथं डिवाइड आहे, इथं डिवाइड इकडे गेलं तर मल्टिप्लाय बनतो. मग काय येणार V2 = 16.37 × 3. हा 3 मल्टिप्लाय केलं तर V2 जो येणार तो 49.11 मीटर क्यूब. हा तुमचा कोणाला V2 आला. फिनिश. आणि तुम्ही जो काय V1 वापरला तो V1 किती आहे तर 3 मीटर क्यूब आहे. हा 3 मीटर क्यूब आहे, याचं युनिट आहे मीटर क्यूब. ऑब्विसली मग याचं पण युनिट असणार आहे मीटर क्यूब. थँक्यू.